युवा नगरसेवक ते युवा मंत्री कॅप्टन आशिष दामले यांचा प्रेरणादायी प्रवास. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी बदलापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणारा एक तरुण आणि आज राज्यमंत्री दर्जासह परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून जनतेची सेवा करणारा नेता, हा प्रवास आहे कॅप्टन आशिष दामले यांचा. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यभर अनेक दौरे केले. या दौऱ्यात त्यांनी समाजाच्या आणि जनतेच्या हिताची अनेक कामं केली. विशेष म्हणजे आपल्याकडे आलेल्या कुठल्याही नागरिकाला, कार्यकर्त्यांना दामले कधीच नाराज करत नाहीत. राजकारणात पदापेक्षा माणसं जपणं महत्वाचं असतं, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. स्वर्गीय अजितदादांचे खंदे समर्थक असलेल्या आशिष दामले यांनी दादांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रत्येक काम प्राधान्यानं करून प्रत्येक कार्यकर्त्याशी, नागरिकांशी आत्मीयतेनं नातं जोडलं. त्यामुळेच कार्यकर्ते आणि नागरिक त्यांना नेता म्हणून नाही, तर कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतात. नगरसेवक म्हणून त्यांनी केवळ विकास कामांवर भर दिला नाही, तर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचाही ध्यास घेतला. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आदरणीय दादांना समर्पित ग्रंथालय उभारून त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. नागरिकांसाठी ताईज किचन, शारदा पिठाची गिरणी, दादा जिम, अनंत भवन, महिलांच्या स्वावलंबनासाठी यशस्विनी भवन आणि रोजगाराच्या विविध संधी, अशा अनेक लोकहिताच्या उपक्रमांमधून त्यांनी समाजसेवेची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यानं प्रेरित होऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावानं कॅप्टन आशिष दामले किचन सुरू केलं. हीच त्यांच्या लोकसंपर्काची खरी पावती आहे. एक तरुण नगरसेवक ते युवा मंत्री, हा केवळ राजकीय प्रवास नाही, तर विश्वास, विकास आणि जनतेशी असलेल्या नात्याचा प्रवास आहे. कॅप्टन आशिष दामले यांची ही वाटचाल आज अनेक तरुणांसाठी, नव्या पिढीसाठी प्रेरणा ठरतीये. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.